अनंत गीते यांनी 30 वर्षात काय केले हे सांगण्यासारखं नाही, म्हणून ते जातीचे राजकारण करत आहेत. सुनील तटकरेंचे टीकास्त्र. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात प्रगती झाली आणि जगात विकसित भारत म्हणून नाव उदयास आले आहे. खेड्यापाड्यातील विकास केला जातो तेव्हा तो देश विकासाकडे जातो. महिलांसाठी 33% आरक्षण नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. ज्या देशात नारी शक्तीचा सन्मान होतो तो देश नक्कीच प्रगतीपथावर वाटचाल करतो, असा विश्वास रायगड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा मतदारसंघातील दापोली मंडणगड विधानसभा मतदारसंघात केळशी जिल्हा परिषद गटामध्ये जाहीर सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. सध्या विरोधकांकडून संविधान बदलण्यावरून सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली जात आहे. त्यावर ते बोलताना म्हणाले की जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत संविधान बदलणे जाणार नाही. दूषित वातावरण निर्माण करून देशाच्या एकात्मतेला तडा देण्याचे काम सो-कॉल्ड इंडिया आघाडीकडून केली जात आहे. त्यांच्यापासून सावध व्हावे असे आवाहन तटकरेंनी केले. कुणबी समाजाची 12 कोटींची वास्तू मुंबईतील मुलुंड परिसरात उभी राहिली आहे. त्या वास्तूच्या उद्घाटनाला अनंत गीते निमंत्रण देऊनही आले नाहीत, अशी कुत्सित बुद्धी पाहायला मिळते. या अनंत गीते यांनी समाजाचा एकही माणूस पुढे आणला नाही. अनंत गीतेने 30 वर्षात काय केले हे मतदारसंघात फिरताना सांगा. मात्र अनंत गीते यांच्याकडे 30 वर्षात केलेले काम सांगण्यासारखे काहीच नसल्याने ते जातीचे राजकारण करत आहेत, अशी टीका देखील त्यांनी केली आहे. गेल्या 5 वर्षात जलद गतीने कोकणात अनेक विकासकामे आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. माझा बहुजनांसाठी काय करणार आहोत याचा रोडमॅप तयार आहे. मात्र अनंत गीते यांच्या भाषणात बूच, बाटली आणि भूत या व्यतिरिक्त काहीच नसते. ज्यांनी कित्येक वर्ष संसदेत काम केले त्यांची अशी भाषा असेल तर त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायची. वाऱ्याची जशी सुखद झुळूक येते आणि शरीराला विसावा वाटतो, तशी विकासाची सुखद झुळूक तुमच्या मतदारसंघात आल्याशिवाय राहणार नाही, असा शब्द देखील त्यांनी यावेळी दिला. महामुंबईसह संदीप जाबडे, मंडणगड.